हॅलो फ्रेंड्स, आज टॉप व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण मराठी या विषयाचे 30 प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न CTET 2026 पेपर 1 व 2 साठी अतिशय महत्त्वाचे आहेत. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जसे प्रश्न विचारले होते त्याच पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी घेतले आहेत. तसेच काही प्रश्न हे मागील एक्झाममध्ये विचारलेले सुद्धा आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. यातील प्रश्नांचा येणाऱ्या परीक्षेत नक्की उपयोग होईल. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या टॉप व्हिडिओज या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण एक्झामसाठी उपयुक्त सर्व व्हिडिओ आपण घेत आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपला प्रश्न पहिला आहे, बालकाची भाषा शिकण्याची प्रक्रिया कशी असते? याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए अनुकरणावर आधारित, बी नियम पाठांतरावर आधारित, सी लेखनावर आधारित, डी व्याकरण केंद्रित. उत्तर आपले बरोबर उत्तर आहे अनुकरणावर आधारित. ऑप्शन क्रमांक ए. भाषा विकास नैसर्गिकरित्या होतो. बालक सर्वप्रथम ऐकून, पाहून आणि अनुकरण करून भाषा शिकतात. शिक्षकांच्या मार्फत पर्यावरणातून विविध संवाद ऐकून ते स्वतः बोलायला शिकतात. हा एक व्यावहारिक आणि अनुभव आधारित प्रक्रिया आहे. त्यामुळे बालकाची भाषा शिकण्याची प्रक्रिया अनुकरणावर आधारित असते. प्रश्न दुसरा आहे, खालीलपैकी कोणती पद्धत रचनावादी दृष्टिकोनाशी सुसंगत आहे? दिलेले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए शिक्षक केंद्रित, ऑप्शन बी पाठांतर पद्धत, ऑप्शन सी क्रियाकलाप आधारित आणि ऑप्शन डी प्रश्नोत्तर पद्धत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी क्रियाकलाप आधारित. क्रियाकलाप आधारित पद्धत रचनावादी दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. रचनावादी शिक्षणात विद्यार्थी स्वतः अनुभवातून ज्ञान रचतो, म्हणून हे क्रियाकलाप महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे शिक्षणामध्ये क्रियाकलाप आधारित पद्धत रचनावादी दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भाषा अध्यापनात ऐकणे कौशल्य कधी विकसित होते? ऑप्शन ए शेवटी, ऑप्शन बी वाचनानंतर, ऑप्शन सी सर्वप्रथम, ऑप्शन डी लेखनानंतर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सर्वप्रथम. कारण की बालक जन्माला आल्यापासून तो इतरांच्या बोलण्यातून ऐकायला शिकतो आणि ऐकणे, बोलणे, नंतर वाचन आणि लेखन हा एक नैसर्गिक क्रम आहे. प्रश्न क्रमांक 4, वाचन कौशल्याचा मुख्य उद्देश कोणता? ऑप्शन ए शब्द ओळख, ऑप्शन बी अर्थग्रहण, ऑप्शन सी उच्चार शुद्धता, ऑप्शन डी अक्षर ओळख. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी अर्थग्रहण. वाचन कौशल्याचा मुख्य उद्देश असतो अर्थग्रहण होणे. वाचनाचा अंतिम हेतू अर्थ समजून घेणे हा आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते मौखिक अभिव्यक्तीचे साधन आहे? ऑप्शन ए निबंध, ऑप्शन बी पत्र, ऑप्शन सी संवाद, ऑप्शन डी सूचना. तर याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी संवाद. संवाद हे मौखिक माध्यम आहे. संवाद हे मौखिक अभिव्यक्तीचे साधन म्हणून सुद्धा ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 6, मातृभाषा या संकल्पनेचा अर्थ काय? ऑप्शन ए शाळेतील भाषा, ऑप्शन बी पहिली शिकलेली भाषा, ऑप्शन सी राष्ट्रभाषा, ऑप्शन डी प्रमाण भाषा. तर मातृभाषा म्हणजे पहिली शिकलेली भाषा. ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर आहे. बालक सर्वप्रथम जी भाषा ऐकतो, बोलायला शिकतो व वापरली जाते ती मातृभाषा. प्रश्न क्रमांक 7, व्याकरण अध्यापन कसे असावे? ऑप्शन ए स्वतंत्र विषय म्हणून, ऑप्शन बी नियम पाठ करून,
ऑप्शन सी भाषेच्या वापरातून, ऑप्शन डी परीक्षाभिमुख. तर ऑप्शन क्रमांक सी हे याचे उत्तर आहे. व्याकरण अध्यापन भाषेच्या वापरातून असावे. CTET-नुसार व्याकरण हे संदर्भातून व वापरातून शिकवावे. प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, शब्दसंग्रह वाढवण्यासाठी योग्य कृती कोणती? ऑप्शन ए पाठांतर, ऑप्शन बी शब्दकोश वापर, ऑप्शन सी नुसते लेखन, ऑप्शन डी व्याकरण सराव. तर याचे उत्तर बरोबर आहे शब्दकोश वापर, ऑप्शन क्रमांक बी. शब्दकोश वापरामुळे शब्दार्थ समजतात, तसेच कसा उपयोग होतो हे सुद्धा समजते. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी योग्य कृती म्हणजे शब्दकोश. क्वेश्चन 9. बहुभाषिक कक्षा मध्ये शिक्षकाने काय करावे? बहुभाषिक कक्षा म्हणजेच मल्टीलिंग्वल क्लासरूम. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ऑप्शन ए फक्त प्रमाण भाषा वापरावी, ऑप्शन बी इतर भाषा टाळाव्यात, ऑप्शन सी सर्व भाषांचा सन्मान करावा, ऑप्शन डी विद्यार्थ्यांना शिक्षा द्यावी. तर याचे उत्तर असणार आहे सर्व भाषांचा सन्मान करावा. CTET-मध्ये बहुभाषिकता ही संसाधन मानली जाते, म्हणून बहुभाषिक कक्षा मध्ये शिक्षकांनी सर्व भाषांचा सन्मान करावा. यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. कविता अध्यापनाचा मुख्य उद्देश कोणता? ऑप्शन ए पाठांतर, ऑप्शन बी छंद ओळख, ऑप्शन सी भावानुभूती, ऑप्शन डी व्याकरण. तर या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी भावानुभूती. कविता अध्यापनाचा मुख्य उद्देश भावानुभूती असतो. कवितेतून भावना समजतात, सौंदर्यदृष्टी विकसित करणे महत्त्वाचे असते. प्रश्न क्रमांक 11. बालक चूक का करतो? ऑप्शन ए आळशीपणा, ऑप्शन बी लक्ष न देणे, ऑप्शन सी भाषा शिकण्याचा भाग, ऑप्शन डी बुद्धिमत्तेचा अभाव. तर या प्रश्नाचे आहे उत्तर भाषा शिकण्याचा भाग. चुका म्हणजे लर्निंग प्रोसेसचा भाग असतो. चुका करूनच माणूस शिकतो, बालक शिकतो, म्हणून भाषा शिकण्याचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 12. सांकेतिक भाषा म्हणजे काय? ऑप्शन ए लेखी भाषा, ऑप्शन बी संकेतांद्वारे संवाद, ऑप्शन सी बोली भाषा, ऑप्शन डी प्रमाण भाषा. तर याचे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी संकेतांद्वारे संवाद. सांकेतिक भाषा म्हणजे संकेतांद्वारे संवाद. संकेत म्हणजेच हातवारे, चिन्हे याद्वारे होणारा संवाद. यानंतरचा प्रश्न आहे, भाषा अधिगमनाच्या प्रक्रियेत काय सर्वात महत्त्वाचे आहे? ऑप्शन ए व्याकरण नियम शिकवणे, ऑप्शन बी शब्दांचे गुणोत्तर, ऑप्शन सी ऐकणे आणि बोलण्याची संधी, ऑप्शन डी लेखन सराव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी ऐकणे आणि बोलण्याची संधी. भाषा शिकणे हे संवादातून होत असते. जेव्हा बालक जास्त प्रमाणात भाषा ऐकतात, म्हणजेच इतरांचे बोलणे ऐकतात आणि बोलायला संधी मिळते, तेव्हा त्यांचा भाषिक विकास हा जलद गतीने होतो. प्रश्न क्रमांक 14. बालकांची भाषा शिकण्याची प्रक्रिया कशी असते? ऑप्शन ए अनुकरणावर आधारित, ऑप्शन बी नियम पाठांतरावर आधारित, ऑप्शन सी लेखनावर आधारित, ऑप्शन डी व्याकरण केंद्रित. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए अनुकरणावर आधारित. भाषा विकास हा नैसर्गिकरित्या होत असतो. बालक सर्वप्रथम इतरांचे बोलणे ऐकून शिकतो, नंतर पाहून आणि अनुकरण करून भाषा शिकतो. शिक्षक आणि पर्यावरणातून विविध ऐकून ते स्वतः बोलायला शिकतात. हा एक व्यावहारिक आणि अनुभवाधारित प्रक्रिया आहे. त्यामुळे
बालकाची भाषा शिकण्याची प्रक्रिया ही अनुकरणावर आधारित आहे. क्रमांक 15. चॉम्स्कीच्या मते भाषा शिकण्याची क्षमता डॅश डॅश असते. ए. सामाजिक प्रतिबद्धता, बी. जन्मजात, सी. नियम पाठांतर आणि डी. फक्त शिक्षणावर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. जन्मजात. चॉम्स्की म्हणतो की प्रत्येक मूल भाषेची क्षमता जन्मजात घेऊन जन्मते आणि सुपरवरील नैसर्गिक लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस वापरून भाषा शिकते. प्रश्न क्रमांक 16. भाषा शिक्षणात आदर्श पद्धत कोणती? ऑप्शन ए. फक्त व्याकरण, ऑप्शन बी. प्रत्यक्ष पद्धत डायरेक्ट मेथड, ऑप्शन सी. शब्दार्थ सूची, ऑप्शन डी. शब्दशोध. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. प्रत्यक्ष पद्धत. यालाच डायरेक्ट मेथड असे म्हणतात. डायरेक्ट मेथडमध्ये फक्त भाषेचा वापर करून बोलणे, ऐकणे शिकवले जाते, जे की नैसर्गिक आहे आणि भाषा आत्मसात करण्यास डायरेक्ट मेथडमध्ये मदत होते. प्रश्न क्रमांक 17. भाषा शिकण्याची नैसर्गिक पद्धत कोणत्या साधनावर आधारित आहे? ऑप्शन ए. शब्दांची पुन्हा पुन्हा आवृत्ती, ऑप्शन बी. फक्त लेखन, ऑप्शन सी. व्याकरण नियम आणि ऑप्शन डी. पूर्ण संवाद अनुभव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी. पूर्ण संवाद अनुभव. केवळ शब्दांची आवृत्ती किंवा व्याकरण हे पुरेसे नाही. संपूर्ण संवाद, श्रवण आणि वापर अनुभवामुळे भाषा अधिक प्रभावी शिकता येते. भाषा शिकण्याची नैसर्गिक पद्धत ही पूर्ण संवाद अनुभव या साधनावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 18. CTET पेपरमध्ये भाषा अधिगमात अधिक भर कोणावर असतो? ऑप्शन ए. व्याकरणाचे नियम, ऑप्शन बी. संवाद कौशल्ये, ऑप्शन सी. शब्दांची संख्या, ऑप्शन डी. अंकगणित. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. संवाद कौशल्ये. परीक्षेत भाषा पेपरमध्ये ऐकणे, बोलणे, वाचन, लेखन आणि संवाद कौशल्ये हे अत्यंत मुख्यतः लक्षात घेतले जातात. प्रश्न क्रमांक 19. भाषा विकासाची प्रक्रिया कोणत्या प्रकारे होते? ऑप्शन ए. एकदाच शिकून, ऑप्शन बी. टप्प्याटप्प्याने, ऑप्शन सी. व्याकरणाने, ऑप्शन डी. पुस्तकातून. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. टप्प्याटप्प्याने. भाषेचा विकास ही वेळ घेणारी प्रक्रिया आहे. तसेच भाषेचा विकास हा नियमित होत असतो आणि भाषेचा विकास क्रमाने वाढणारी प्रक्रिया आहे. म्हणून भाषा विकासाची प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने होत असते. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी भाषा अधिगमात सर्वात महत्त्वाचे काय आहे? ऑप्शन ए. भाषेचा मोठा शब्दसंग्रह, ऑप्शन बी. भाषेतील नियमांचा पाठ, ऑप्शन सी. प्रभावी संवाद, ऑप्शन डी. फक्त लेखन. ऑप्शन क्रमांक सी. प्रभावी संवाद हे योग्य उत्तर आहे. भाषेचा अर्थ समजून संवाद साधणे हे भाषेचा नैसर्गिक उद्देश आहे. प्रभावी संवाद भाषा अधिगमनात सर्वात महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 21. भाषा शिकवताना विद्यार्थी अधिक प्रभावी कसा बनतो? ऑप्शन ए. फक्त व्याकरणाच्या पुस्तकांनी, ऑप्शन बी. संवादात्मक क्रियाकलापांनी, ऑप्शन सी. शब्दलेखनातून, ऑप्शन डी. न कुठेही. ऑप्शन क्रमांक बी. संवादात्मक क्रियाकलापांनी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. संवादात्मक क्रियाकलाप म्हणजेच खेळ, गाणी, चित्रकथा तसेच अनेक प्रकारचे प्रयोग हे मुलांचं भाषा आत्मसात करण्यास मदत करत असतात. भाषा शिकवताना विद्यार्थी हा संवादात्मक क्रियाकलाप सुरू असताना अधिक प्रभावी असतो. प्रश्न क्रमांक 22.
भाषा शिकवण्याची पारंपरिक पद्धतीस काय म्हणतात? ऑप्शन ए व्याकरण अनुवाद पद्धत, ऑप्शन बी नैसर्गिक पद्धत, ऑप्शन सी व्याकरणविहीन, ऑप्शन डी शुद्ध आवृत्ती. तर ऑप्शन क्रमांक ए व्याकरण अनुवाद पद्धत हे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. भाषा शिकवण्याची पारंपरिक पद्धत म्हणजेच व्याकरण अनुवाद पद्धत आहे. पारंपरिक शिक्षणात भाषेची व्याख्या आणि नियम लक्षात घेऊन भाषेवर आधारित अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक 23. भाषेतील चुका सुधारण्यात सर्वात महत्त्वाचे काय आहे? तर ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए फक्त नियम सांगणे, ऑप्शन बी योग्य वातावरण तयार करणे, ऑप्शन सी पुन्हा व्याकरण देणे, ऑप्शन डी शब्द पटकन वाढवणे. तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी योग्य वातावरण तयार करणे. चुकांवर प्रेमाने मार्गदर्शन केल्याने विद्यार्थी साहजिक सुधारतात. जेव्हा योग्य वातावरण असेल किंवा विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात येते तेव्हा भाषेतील चुका सुधारण्यात सर्वात महत्त्वाचे हे योग्य वातावरण आहे. क्वेश्चन क्रमांक 24. लँग्वेज ॲक्विजिशन म्हणजे काय? ऑप्शन ए व्याकरण शिकणे, ऑप्शन बी भाषेचा नैसर्गिक स्वीकार, ऑप्शन सी फक्त शब्द शिकणे, ऑप्शन डी परीक्षा देणे. तर भाषेचा नैसर्गिक स्वीकार म्हणजे लँग्वेज ॲक्विजिशन. अधिगमाचा अर्थ भाषा नैसर्गिक पद्धतीने आत्मसात करणे. लँग्वेज ॲक्विजिशन म्हणजे भाषा संपादन किंवा अधिग्रहण ही मानवाची नैसर्गिक आणि नकळतपणे होणारी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती, विशेषतः लहान मूल, आपली मातृभाषा किंवा दुसरी भाषा ऐकून, समजून आणि संवाद साधून आत्मसात करते. ही प्रक्रिया अनौपचारिक वातावरणात सभोवतालच्या भाषेच्या संपर्कातून आपोआप घडते, ज्यात व्याकरण शिकण्याची जाणीवपूर्वक गरज असते. प्रश्न क्रमांक 25. CTET-मध्ये भाषा शिकण्याशी संबंधित विभाग कोणत्या विषयातून येतो? ऑप्शन ए गणित, ऑप्शन बी व्याकरण किंवा भाषा अधिगम, ऑप्शन सी विज्ञान, ऑप्शन डी इतिहास. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्याकरण किंवा भाषा अधिगम. भाषेचा समज, अध्यापन पद्धती, कौशल्ये या गोष्टी भाषेच्या विभागात येतात. CTET-मध्ये म्हणजेच भाषा शिकण्याशी संबंधित हे व्याकरण किंवा भाषा अधिगम या विषयातून येतो. प्रश्न क्रमांक 26. भाषा अध्यापनाचा मुख्य उद्देश कोणता? ऑप्शन ए व्याकरण पाठांतर, ऑप्शन बी वाचन लेखन परीक्षण, ऑप्शन सी संवाद कौशल्य विकास, ऑप्शन डी शब्दसंग्रह पाठांतर. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी संवाद कौशल्य विकास. भाषा ही संवादाचे माध्यम आहे, त्यामुळे भाषा अध्यापनाचा मुख्य उद्देश ऐकणे, बोलणे, वाचणे व लिहिणे ही कौशल्ये विकसित करणे हा असतो. प्रश्न क्रमांक 27. बालक भाषा शिकताना सर्वप्रथम काय शिकतात? ऑप्शन ए व्याकरण नियम, ऑप्शन बी ऐकणे आणि बोलणे, ऑप्शन सी फक्त लिहिणे, ऑप्शन डी शुद्ध लेखन. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऐकणे आणि बोलणे. बालक भाषा शिकताना सर्वप्रथम ऐकतो आणि नंतर बोलायला शिकतो. भाषिक विकासात पहिले ऐकणे व बोलणे विकसित होत असते. प्रश्न क्रमांक 28. लँग्वेज ॲक्विजिशन आणि लँग्वेज लर्निंग मध्ये असलेला मुख्य फरक कोणता? ऑप्शन क्रमांक ए ॲक्विजिशन जन्मजात आणि अवचेतन असते, ऑप्शन बी लर्निंग फक्त शब्दरटनावर आधारित असते, ऑप्शन सी दोन्ही एकसारखेच आहेत, ऑप्शन डी दोन्ही व्याकरणावर आहेत. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ॲक्विजिशन जन्मजात आणि अवचेतन असते. अधिगम म्हणजे ॲक्विजिशन म्हणजे
नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करणे. तर लर्निंग म्हणजे जाणून अभ्यास करून शिकणे. तर लँग्वेज ॲक्विजिशन आणि लँग्वेज लर्निंगमधील हा मुख्य फरक आहे. प्रश्न क्रमांक 29. भाषा अधिगमात वाचन कौशल्य का आवश्यक आहे? ऑप्शन ए, कारण ते फक्त लिहायला उपयुक्त. ऑप्शन बी, भाषिक आकलन वाढवायला मदत. ऑप्शन सी, फक्त व्याकरण जाणून घेण्यासाठी. ऑप्शन डी, फक्त शब्दांची संख्या वाढवते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भाषिक आकलन वाढवायला मदत. वाचनामुळे भाषा संरक्षणा, शब्दार्थ समज आणि संप्रेषण सुधारते. भाषा अधिगमात वाचन कौशल्य हे भाषिक आकलन वाढवण्यास मदत करते. प्रश्न क्रमांक 30. भाषा शिक्षणात ध्वनी परिचय म्हणजे फोनेटिक्स का आवश्यक आहे? ऑप्शन ए, उच्चारासाठी. ऑप्शन बी, फक्त शब्द लिहिण्यासाठी. ऑप्शन सी, व्याकरणासाठी. आणि ऑप्शन डी, वाचनासाठी नाही. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, उच्चारासाठी. आपल्याला प्रश्न विचारला आहे भाषा शिक्षणात ध्वनी परिचय का आवश्यक आहे? तर भाषा शिक्षणात ध्वनी परिचय हा उच्चारासाठी आवश्यक आहे. योग्य उच्चारांमुळे संप्रेषण सुधारते.